नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नाव घेतल्यावरती अर्वाने मान खाली झुकली पाहिजे आणि हा राजे उमाजी नाईक यांचं गुणगान त्यांचा पोवाडा मी गातोय. त्यांनी काय केलंय? शिवरायांसाठी लढाई केलेली आहे पुरंदरावर. जेव्हा शत्रू सैन्य चढून आलंय, चालून आलंय, त्याला रोखायचं कसं म्हणून महालिंगपतींनी काय केलंय? दोरक्याने लावला पुरंदरात गिरहाजी, दोरक्याने लावला पुरंदरात गिरहाजी, दोरक्याने लावला पुरंदरात गिरहाजी. महालिंगपती भोमने उमाजी नाईक यांचे बंधुबा असे कुळा जन्म झालेले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक. साला लिमाईचं
सोन्याची वस्तू इंग्रजांनी घेतली. आता पोट भरायचं कसं, जगायचं कसं, म्हणून रामोशी, मांग, बेरड, बेडर, खोटकर, काटकर यांच्यावर चोऱ्या माऱ्या करण्याची वेळ आली. वयाच्या 22 वर्षाला विवाहित झाला गंगूबाई पट्टी शोभे आला. दोन मुले झाली उमाजीला. अशा 2 मुलं झाल्यानंतर उमाजी नाईक आजारी पडले म्हणून मल्हारी मार्तंडाकडे त्यांनी धावा केला, नवस केला आणि हा नवस फेडण्याकरता म्हणून जेजूरगडावरती उमाजी नाईक गेलेले. पण जेजुरीच्या पायथ्याजवळ शाहिराचा डबका नानाला कुजबूज काय आली. नाईक बसलेले कोंबडं दाखवून, कोंबड्यावरती नाईक बसलेले. ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दौलतनाना चितोळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजन नियोजन करून हा जो आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 231वी जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम हा इथं आज करण्याचा ठरलेला आहे. तरी सर्व समाज बांधव तसेच व्यासपीठावर असणारे सर्वच नेते मंडळी यांना मी धन्यवाद देतो. आणि या आपल्या समाजाचा एवढा मोठा कार्यक्रम आज आपण बिवडी या ठिकाणी घेतलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी रात्रीचा दिवस दौलतनानांनी केलेला आहे. समाजासाठी रात्रंदिवस दौलतनाना फिरत असतात आणि दौलतनानांचं कार्य आपल्याला सांगायची गरज नाही असं मला वाटते. पण तरी पण आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत, अन्य मंत्री, अन्य आमदार साहेब, खासदार साहेब, भरपूर लोक येणार आहेत. थोडासा वेळ आहे अजून, पण हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आपल्या समाजाची प्रगती होणे. आणि ह्या प्रगतीसाठी आपल्याला कुठल्या एका पक्षाची साथ पाहिजे, कुठल्या ना कुठल्या एका पक्षाचा आधार पाहिजे. आणि हा आधार दौलतनानांनी भाजपचा घेतलेला आहे. तरी या भाजप पक्षाच्या पाठीशी आपण आतापर्यंत राहिलेलो आहे. पहिले आपल्या मागण्या पण काही मान्य केलेल्या आहेत आणि आत्ताच्या ज्या मागण्या आहेत आपल्या त्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आपण त्यांना सर्वांनी रिक्वेस्ट करायची आहे. इथून पुढच्या काळात जे पण काय आपलं काम असेल, ज्या समाजाच्या प्रगतीसाठी ज्या मागण्या आता आपण दिलेल्या आहेत त्या सगळे नेते मंडळी सांगतीलच आपल्याला. पण महत्वाची जी मागणी आहे आपली ती राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ हे आपल्याला मिळावं ही माझी वैयक्तिक पण मागणी आहे, समाजाच्या वतीनं पण मागणी. ही मागणी आता आपल्याला सांगणारच आहे सगळे. पण त्या मागणीत एक असा आपला म्हणजे माझा वैयक्तिक हेतू आहे की हे जर महामंडळ मिळालं तर आपल्या समाजाचा एकही कॅन्डिडेट नाही, कॅन्डिडेट म्हणजे आमदार नाही. त्यामुळे ह्या आर्थिक महामंडळ जर मिळालं तर ह्या आर्थिक महामंडळाचा अध्यक्ष आमदार असल्याशिवाय होऊ शकत नाही. त्यासाठी माझी मागणी अशी की ह्या सरकारला, बीजेपी सरकारला यांनी आतापर्यंत आमच्या मागण्या मान्य केलेत, अजून मागण्या आहेत आपल्या. तर एकच मागणी माझी अशी आहे की आमचे लोकनेते दौलतनाना चितोळे साहेब यांना पहिलं त्यांनी विधानसभेवर घ्यावं आणि ह्या मंडळाचा अध्यक्ष करून आमच्या समाजाला कमीत कमी 1000 कोटीची मदत त्या मंडळाच्या मार्फत व्हावी. आणि दुसरी गोष्ट एक माझी स्वतःची अशी डोक्यात आहे की
ह्या समाजाला सरकारी योजनेचा कुठलाही लाभ घेता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला 1961 सालची जी मागणी आहे, जी अट आहे ती जातीच्या दाखल्याची, ही पूर्णपणे कॅन्सल करावी आणि महामंडळ थ्रो डायरेक्ट समाज रामोशी बेरड बेडर समाजापर्यंत तो पैसा पुरावा, ही एवढीच विनंती करतो. आज पडळकर साहेब आले तिथं, मी जरा भाषण पहिल्यांदाच करायला हवं, त्यामुळे समजून घ्या. तुमचंही स्वागत करतो. तुम्ही विधानसभेत आमच्या समाजासाठी मागणी केली, मागण्या मांडल्या, त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही गावाकडे येणार होतो, 200 माणसांचं आम्ही निवेदन केलेलं होतं, पण परंतु काय झालं की तुम्हाला वेळ मिळाला नाही. तुम्ही मुंबईत होता, त्यामुळे नाना म्हणजे मग इथं आपल्या कार्यक्रमालाच येणार आहे, आपण इथं सत्कार करू साहेबांचा. तर त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी तुमचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय जय मल्हार, जय उमाजी नाईक, जय बाहेरजी नाईक. रामराव जाधव यांना मी नम्र विनंती करतो, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करायचे प्रत्येक मान्यवरांचं. संबंध कार्यक्रमभर टाळ्यांचा कडकडाट कुठेही कमी होता कामा नये. पुरंदरच्या पायथ्याला हा कार्यक्रम संपन्न होतोय, त्याची जाणीव प्रत्येकाला राहिली पाहिजे. त्या एकदा जोरदार टाळ्या वाजवले. प्रथम आराध्य दैवत खाद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना प्रथम वंदन करून मी माझ्या 2 शब्दाला सुरुवात करीत आहे. प्रथमतः मी या व्यासपीठावर बोलत असताना आपण समोर असलेल्या समाज बांधवांना मी विनंती करेन की जो आज हा क्षण 231व्या राजांच्या जयंतीचा आला, त्या क्षणाचे मूळचे साक्षीदार आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब, त्यांचा सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं आणि त्यांना धन्यवाद द्यावं. बंधूंनो, जय मल्हार क्रांती संघटना ज्यापासून काम करत आहे त्यापासून आमदार गोपीचंद पडळकर साहेब आपल्या समाजावर अतिशय मर्जीनं आणि अतिशय आपला समाज म्हणून आपली भूमिका मांडत आहेत. बाणवडीचा विषय असेल, आता दोघीचा विषय असेल, बहिर्जीनाथांचा विषय असेल, आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचा विषय असेल, पण आपल्या समाजाला खरोखर विधानसभेत एक चांगल्या ताकदीनं आवाज उठवणारा आमदार मिळाला. त्यामुळं आज ही दुसरी वेळ आहे की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आज व्यासपीठावर आपल्याला काहीतरी देण्यासाठी येणार आहे. बंधूंनो, समाजाची ताकद एकवटली की आपण पाहिले की गेल्या 2016 पासून या संघटनेचा झंझावात चालू आहे. लोकनेते दौलतनारायण चितोळे साहेबांच्या नेतृत्वाखाली समाज एकत्र होतोय आणि त्याला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेब यांची साथ मिळाली. किंबहुना भविष्यामध्ये या समाजाचं दिशाहीन झालेल्या समाजाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, असं मी तुम्हाला या व्यासपीठावर सांगतो. आज या ठिकाणी काय म्हणून माहिती दिली कशा नंबर आहे, काय कशा नंबर आलाय, काय नको वेळ द्यायला समाजाला इथून जाताना जे काय चांगलं आहे ते चांगलं घेतलं पाहिजे, समाजात त्याला प्रचार केला पाहिजे आणि समाज त्याला दिशा दिली पाहिजे, असं माझं मी मत व्यक्त करतो. बंधूंनो, गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाजाच्या इतिहासामध्ये चळवळीचे काम चालू आहे. अनेक चळवळी आल्या, परंतु त्या चळवळी आल्या परंतु त्या नेत्यांच्या ब्राह्मण समाजाच्या नेत्यांच्याच भोवती फिरलेल्या, परंतु समाजाचा प्रश्न एकही सुटला नाही. आपल्या राजाचा न्याय, राजाला न्याय मिळवून देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांनी गेल्या सरकारमध्ये केलं. उद्याच्या आजच्या भविष्यामध्ये त्यांच्याकडून आपल्याला काही अपेक्षा आहे, परंतु बांधवांनो, जो देतो त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे, असं माझं मी ठाम मत व्यक्त करतो. बंधूंनो, कुठलाही राजकीय पक्ष असो, पण आजपर्यंत
कुठल्याही पक्षानं राणा समाजाकडे पाहिलं नाही, किंवा त्यांना दारात उभा केलं नाही. परंतु या भाजपच्या सरकारनं आपल्या समाजाला नेतृत्व योग्य दिशेने काम करते म्हणून आपल्या समाजाला समाजाचा प्रश्न हातात गेल्या सरकारमध्ये ज्या योजना शासनाने जाहीर केल्या होत्या त्या सरकार गेल्यामुळे होऊ शकल्या नाही. फक्त येथे या सरकारमध्ये आपण ताकदीनं सोबत राहूया आणि आपले प्रश्न मागे लावूया. शब्द बोलतो आणि माझं 2 शब्द बिवडी तालुका पुरंदर या ठिकाणी जय मंडळ क्रांती संघटना आयोजित लोकनेते आदरणीय दौलतराव शितोळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व मंत्री महोदय, आमदार, खासदार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची 231वी शासकीय जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. मला सांगण्यात अत्यंत आनंद होत आहे या ठिकाणी की आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तर साहेब, तुम्हाला सर्व रामोशी समाज, बेडर रामोशी समाज आणि रामोशी समाजातील सर्व समाज बांधव, माता भगिनी यांच्याकडून मी तुमचं खूप मनापासून आभार मानते. कारण रामोशी समाजाला आजपर्यंत जर कोणी न्याय दिला असेल किंवा आमच्या मागण्या जर कोणी विधिमंडळात मांडल्या असतील तर ते आदरणीय सर्वप्रथम मागण्या आमच्या विधिमंडळात मांडणारे आदरणीय बाबूराव पाचोरे साहेब आणि त्यांच्यानंतर आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब. तुम्ही आजपर्यंत आमच्या रामोशी समाजाला खरोखर न्याय मिळण्याची गरज होती आणि त्याची सुरुवात आता कुठे झाली आहे असं मी समजते. आजचं जे भाजपचं सरकार आहे या सरकारच्या माध्यमातून आमच्या रामोशी समाजाच्या मागण्या पूर्ण होत आहेत याचा खरोखर खूप आनंद होत आहे. या सरकारचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. लोकनेते आदरणीय दौलतराव शितोळे साहेब हे खरोखर गोरगरिबांचे रामोशी समाजासाठी देवदूत आहेत असं मी म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण दौलतराव शितोळे साहेबांनी आजपर्यंत रामोशी समाजासाठी जेवढं पण जीवाचं दान केलेलं आहे ते मीच काय, रामोशी समाजातला प्रत्येक माता भगिनी असू दे, समाज बांधव असू दे, विसरू शकत नाही. आणि साहेब, आज मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एवढ्या प्रचंड संख्येमध्ये रामोशी समाज या ठिकाणी उभा आहे, या ठिकाणी उपस्थित आहे. आमचा आद्य दैवत राजा उमाजी नाईकांना मानवंदना देण्याचा हा आजचा दिवस आहे. परंतु रामोशी समाजासाठी खरोखर आजचा दिवस हा आशेचा किरण घेऊन आलेला आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमच्या मागण्या आतापर्यंत जेवढ्या पण पूर्ण झालेल्या आहेत त्यासाठी त्यांचे धन्यवाद. परंतु इथून पुढच्या काळामध्ये रामोशी समाजाला न्याय देण्यासाठी आपलं सरकार कायम तत्पर असेल अशी मी आशा करते. आणि सर्व माता भगिनी, सर्व समाज बांधव यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानते. थांबते. जय मल्हार, जय राजे उमाजी नाईक. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांची 231वी शासकीय जयंती आज या ठिकाणी डोक्यावर आलेल्या सूर्यदेवाच्या साक्षीनं
त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आलेल्या सर्व समाज बांधवांच्या भगिनींच्या साक्षीनं मान्यवरांच्या साक्षीनं या ठिकाणी अत्यंत मंगलमय आणि प्रसन्न वातावरणात या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी संघटनेचा थोडासा इतिहास सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतो. 1 डिसेंबर 2015 आद्यक्रांतीवीर राजा उमाजी नाईकांच्या संदर्भात विचार विनिमय त्या ठिकाणी झाला आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी राज्य रामोशी कृती समितीची स्थापना डिसेंबर 2015 रोजी झाली आणि तमाम रामोशी समाजाच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि महाराष्ट्रातील तमाम रामोशी समाजाच्या वतीने त्या ठिकाणी भव्य दिव्य असे लाखोच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. सातारा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, नगर असेल, नाशिक असेल, पुणे असेल या ठिकाणी भव्य दिव्य असे मोर्चे झाले आणि रामोशी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांच्या संबंधात या ठिकाणी राज्याच्या विधिमंडळात तत्कालीन या ठिकाणी हवेली आणि शिरूरचे स्वर्गीय आमदार बाबूराव पाचरणे यांनी या ठिकाणी लक्षवेधी मांडली आणि तोच औचित्याचा मुद्दा उचलून धरून या कालच्या मंत्री गिरीशजी बापट साहेब असतील, राम शिंदे साहेब असतील, त्यांनी तो मुद्दा त्या ठिकाणी उचलून धरला आणि त्याचा परिपाठ या तत्कालीन मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी त्याचा साकल्याने विचार केला आणि विधिमंडळ सेशन चालू असताना दौलतखानांनी 8 ऑगस्ट 2017 रोजी आझाद मैदानावर त्या ठिकाणी मोर्चा नेला. त्याचा परिपाठ त्या ठिकाणी असा झाला, विधिमंडळाचं अधिवेशन चालू होतं आणि मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी रामोशी समाजाच्या त्या ठिकाणी शिष्टमंडळाला मंत्रालयात बोलवून घेतलं आणि त्यांनी त्या ठिकाणी आदरणीय नानांना जयमल्हार क्रांती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दौलतखान सितोडे आणि त्यांच्या शिष्टमंडळाला त्यावेळेला त्या ठिकाणी शब्द दिल्या की नाना तुमच्या ज्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ज्या मागण्या आहेत त्यातील 1-2 मागण्या तातडीने त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करतो आणि उमाजी नाईकांची शासकीय जयंती आज ज्या ठिकाणी येत्या 7 सप्टेंबरला त्या ठिकाणी साजरी करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी वचन दिलं आणि येण्याप्रमाणे त्या ठिकाणी 7 सप्टेंबर 2017 ची शासकीय जयंती त्या ठिकाणी विधिमंडळात त्या ठिकाणी विधान भवनात देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी साजरी केली. त्याचबरोबर या ठिकाणी उमाजी नाईकांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी 5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. दरम्यानच्या काळात फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं माझं सरकार असेपर्यंत उर्वरित ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. परंतु पुढच्या 2019च्या निवडणुकीत फडणवीस साहेबांचं सरकार गेलं आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार राज्यावर सत्तेत आलं. 2.5 वर्षाच्या कार्यकाळात त्या ठिकाणी रामोशी समाजाच्या मागणीकडे त्यांनी लक्ष दिलं नाही आणि नुकतंच शिंदे आणि फडणवीस सरकार महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत त्या ठिकाणी आलं आणि नानांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि जे प्रश्न होते वस्ती जमिनीचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी आरक्षणाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्थिक विकास महामंडळाचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचं त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी मान्य केलं आणि त्याचाच परिपाठ आज देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आपल्या सर्व सहकार्यांसह या ठिकाणी उमाजी नाईकांची 231वी जयंती साजरी करता येत आहे. तत्कालीन मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री 2 वेळा रामोशी समाजाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येत आहेत. खरं तर रामोशी समाजाचं हे भाग्य म्हटलं तर त्या ठिकाणी वापर ठरणार नाही आणि अशा पद्धतीनं आज मी या ठिकाणी सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की बंधूंनो निश्चितपणाने आर्थिक विकास महामंडळाची त्या ठिकाणी घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. मी फडणवीस साहेबांना या ठिकाणी उपस्थित असलेले विधान परिषदेचे आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या साक्षीने सांगतो की साहेब आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केल्यानंतर निश्चितपणाने रामोशी समाजातील सुशिक्षित बेरोजगार जो आहे सुशिक्षित रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी सुटेल. त्याचबरोबर अल्प बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी महिलांना त्या ठिकाणी अर्थपुरवठा केला जाईल किंबहुना अनेक व्यवसाय त्या ठिकाणी सुरू होतील आणि रामोशी समाजाचा आर्थिक स्तर उंचावेल
आणि त्यातूनच रामोशी समाजाचा त्या ठिकाणी राजमान बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीचं परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्याची भूमिका त्या ठिकाणी फडणवीस साहेबांची आहे. त्या ठिकाणी त्यांनी जर त्या ठिकाणी घोषणा केली तर एक समाजाच्या परिवर्तनाच्या दिशेची नांदी ठरणार आहे. आणि अशा पद्धतीची मागणी आपण त्या ठिकाणी रेटून धरलेली आहे. निश्चितपणाने देवेंद्रजी फडणवीस साहेब तमाम 70 लाख रामोशी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निश्चितपणाने आर्थिक विकास महामंडळाची त्या ठिकाणी स्थापना केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आशावाद या ठिकाणी मी बोलू इच्छितो. मी या ठिकाणी फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो की साहेब हा तमाम रामोशी समाज आपल्याकडे फार मोठ्या आशेने या ठिकाणी पाहतोय आणि त्याची परिपूर्ती करण्यासाठी आपण निश्चितपणाने आर्थिक विकास महामंडळाची घोषणा त्या ठिकाणी करा अशी या ठिकाणी आशावाद या ठिकाणी निर्माण करतो. या ठिकाणी सर्वांना सांगतो आणि माझं लांबलेलं हे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उमाजी. सागर व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मी सार्थक अनिल कोंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दणकवली, इयत्ता 4वी, माझे गाव पुरंदरच्या पायथ्याशी कारदळी खोऱ्यात दऱ्याने भरलेले दुर्गम भागात असून निसर्गरम्य आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि राजे उभारले नाही याच्या क्रांतीने हेतूच्या भूमीला मी वंदन करतो. विचारकुशीतून हिंदवी स्वराज्याचे देखील स्वप्न निर्माण झालं. त्या राजमाता जिजाऊ त्या महापुरुषाने हे देखील स्वप्न सत्यामध्ये उतरवलं. ते राजे शिवछत्रपती ज्या महाराजांनी हे देखील स्वप्न खांद्यावर घेतलं, पेललं. ते राजे शाहू छत्रपती आणि आमच्या राज्यदैवत नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रेरणेने रामोशी समाजाची ओळख दिल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचली. ते लोकनेते डॉक्टर नाना शितोळे साहेब. मी आज तुम्हाला स्वातंत्र्यात लढलेले स्वातंत्र्य सैन्याचे राजे नरवीर राजे उमाजी नाईक यांची यशोगाथा सांगणं सुरू आहे. सशक्त क्रांतीचे पहिले जनक, स्वातंत्र्य भारताचे पहिले क्रांतीवीर, पुरंदरचा वीरवार, गरिबांचा वाली, जनतेला त्यांनी छळलं, लुबाडलं, त्यांचा कर्तनभार इंग्रजांना सलग संपवतो. बरोबर सोडणारे आणि सर्वप्रथम स्वराज्यासाठी इंग्रजांविरुद्ध बंड करून
देशभक्ती कशी असावी तुमच्याकडून पाहून ठरवावी. देशभक्ती कशी असावी तुमच्याकडून पाहून ठरवावी. देशभक्तीची मराठी शोधला प्रत्येका माध्यमी जावी. प्रत्येका माध्यमी जावी. याच्यावर मी माझी मागणी करते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वंदे, जय हिंद. धन्यवाद. संपासरे पट्ट्यावर माझा खऱ्या अर्थानं राजा उमाजींचा पाईक, खऱ्या अर्थानं नव्या पिढीत काहीतरी विचारांची रुजवण झालेली आहे आणि ती नवी पिढी घडवणारी अगदी मात्र शंका असणारा असं खणखणीत अस्खलित आणि भयंकर छान पद्धतीनं पाठांतर असणारं एक या छोट्या बाल विद्यार्थ्याचं भाषण आपण या ठिकाणी ऐकलं. मी लोकनेते माननीय दौलतनाथ चितोळे यांच्याशी काल परवा चर्चा करताना सहज विचारलं, नाना रामोशी म्हणजे नेमकं काय हो? नाना बोलता बोलता बोलून गेले, महाराष्ट्रभर मी समाजासाठी दौरे केले. ते समाजातले दौरे करत असताना प्रत्येकच दिवस आलवेला नव्हता. बऱ्याचदा ऊन वारा पाऊस गेलं माझा हा निधडक जातीचा समाज बांधव झटत होता. आणि आजही आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न करता हा कार्यक्रम त्याच जिद्दीनं तरी न्यायचा आहे आणि तुम्ही तो न्याल याची खात्री मला या ठिकाणी आहे. दादांचा तो अनुभव आणि राजे उमाजी नाईकांचं जे थोडंफार काही वाचन आहे याच्या आधारावर मी एवढंच म्हणेन, फासावर चढतानाही मान अशीच ताठ होती. फासावर चढतानाही मान अशीच ताठ होती. तर हयात न झुकणारी ती रामोशाची जात होती. ती रामोशाची जात होती. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा. तेव्हा त्याच अंधाऱ्या युगातून या थोर व्यक्तिमत्व क्षमतेची सोनेरी कवचे आपल्याला साथ करत असतात, आपल्याला खुणावत असतात. आपल्याला जवळ बोलावून उमाजी नाईक नामक या रांगड्या मराठी वीराची गाथा सांगण्यासाठी आसवसलेले असतात. भारतीय इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या. काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्यात आली नाही. सन 1857 च्या उठावा अगोदरी अनेक उठाव या देशात घडले. पहिल्या
यांचं स्वागत करूया. आपले पुढील पुरस्कारार्थी आहेत माननीय विजयदादा धनवटे, पुणे, अध्यक्ष पुणे पूर्व जिल्हा, आणि त्यांचा सत्कार करण्याची विनंती. यानंतरचे समाज भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत बाळासाहेब अण्णा मदने, माननीय समाजासाठी काहीतरी करणाऱ्यांचा या ठिकाणी गौरव झाला पाहिजे म्हणून करिता जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं या पुरस्कारांचे या ठिकाणी वितरण होत आहे. राजे उमाजी नाईक यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त जमलेले आपण सर्वजण या ठिकाणी या क्षणाचे साक्षीदार होत आहोत. जोरदार टाळ्या वाजवून आपण या सत्कार मूर्तीचं अभिनंदन करायचंय. यानंतर आपले पुढचे समाज भूषण पुरस्काराचे पुरस्कारार्थी आहेत माननीय विजयदादा धनवटे, अध्यक्ष पुणे पूर्व जिल्हा. यांचा यानंतर समाजभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय लक्ष्मण विठोबा चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक नेते. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या पुरस्काराचा स्वीकार करावा. राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त जय मल्हार क्रांती संघटना यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान करणाऱ्या बांधवांसाठी राजे उमाजी नाईकांची प्रतिमा व टी शर्ट भेट दिलं जाणार आहे. सर्वांना या ठिकाणी संघटनेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण रक्तदान करून आपला सहभाग नोंदवावा. या ठिकाणी हे आयोजन करण्यात आलेलं आहे. मी पुन्हा घोषणा करतोय आदिवासी क्रांती उमाजी नाईकांचा धन्यवाद. आजच्या आद्य क्रांती उमाजी नाईकांची 231वी जयंती या निमित्ताने एवढी आहे ते आपण माननीय जय मल्हार क्रांती संघटनेच्या आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज आपले लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच विधान परिषदेमध्ये धनगर समाजाच्या वतीने रामोजी समाजाच्या वतीने विधान भवनामध्ये आक्रमक भूमिका घेणारे आमचे लाडके नेते गोपीचंद पडवळकर साहेब, त्यासोबत नवनिर्माण सेनेचे मोरे साहेब, सामान्य व्यासपीठ आणि आलेले माझे तमाम बंधू भगिनो पत्रकार परिषद. आज प्रत्येकाने उमाजी नाईकांचा इतिहास तुम्हाला सांगितला, पण मी थोडासा वेगळा भाषण माझं करणार आहे की आजच्या चालू घडामोडीवर मी बोलणार आहे. आजची घडामोडी अशी आहे, आज आपला समाज बांधवांना रोजगार, व्यवसाय, त्याच्यानंतर जातीचे दाखले असतील, त्याचे इनामी जमिनी असतील, हा अनेक प्रश्न आज थांबलेला आहे. हा का थांबलेला आहे तर आज ह्या कार्यक्रमाचा आवाज देण्यासाठी आपले आजच्या कार्यक्रमाचे आयोजक बेले रामोसे समाजाचे लाडके नेते, बेले रामोसेचा उगवता राजा माननीय श्री दौलत नाना शुक्ले, आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माननीय श्री दौलत नाना, आप आगे बढ़ो, हम
आपल्याकडे आज विधान परिषदचं मी सर्व युट्यूब तुमचं मी आकर्षण पाहत असतो. माझी सुद्धा भूमिका तुमच्यासाठी आक्रमक आहे. आज माझ्या समाज बांधवाला आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली साहेब. अजून सुद्धा आमच्या समाज बांधवांना जातीचे दाखले मिळू शकत नाहीत. कारण एवढं सोपंच कारण आहे. 1961 पूर्वीचा पुरावा पाहिजे, मजूर विभागाचा पुरावा पाहिजे साहेब. आज खोपोलीमध्ये 250 लोक माझ्या इथे आलेले आहेत. शेवटचा मतदारसंघ चंदगड तालुका आहे. त्या तालुक्यामध्ये सुद्धा तिथे ग्रामपंचायत अक्षरपूर्वी नव्हती. तर तिथला माझा समाज बांधव जातीसाठी काय तुम्हाला मजूर विभाग देणार, हा विषय तुम्ही विधान परिषदेमध्ये मांडावा. दुसरा विषय माझा आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या समाजाच्या बांधवाला नोकरी नाही, पण व्यवसाय करायला आर्थिक तरतूद त्याला रक्कम मिळत नाही. म्हणून आज तुम्हाला हक्काची मागणी मी करतो. आज तुम्ही तुमच्या भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब ते करणार असतील, पण माझ्या हक्काने तुमच्याकडे मागणी आहे. विधान परिषदेमध्ये हा विषय मांडा. राजे उमाजी नाईक यांची आर्थिक महामंडळ मंजूर झालीच पाहिजे, ही अशी आक्रमक भूमिका तुम्ही घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दौलत नाना चितोळेजी, माझे अन्य स्नेही गोपीचंद पडळकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित उमाजी नाईक भक्त या सगळ्यांना अभिवादन करून काही गोष्टी मी आपल्यासमोर मांडतो. आता 2 छोट्या मुलांनी उमाजी नाईकांचं सर्व जीवनचरित्र अत्यंत चांगल्या शब्दामध्ये मांडलेलं आहे. हे जीवनचरित्र आपल्या सगळ्यांना स्फूर्ती देणारं आहे. उमाजी नाईक यांचा विचार करताना आजच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या जीवनाचा वेध घेतला पाहिजे. आज आपण जयंती साजरी करतो आहोत आणि ती शासकीय जयंती आहे. ह्याच्या मागे सुद्धा एक मोठा इतिहास आहे. उमाजी नाईक ज्या कालखंडामध्ये इथं लढले, ज्याच्यामुळे इंग्रजांनी धसका घेतला आणि 1871 मध्ये क्रिमिनल ट्रायल ऍक्ट असा त्यांनी निर्माण केला आणि जन्मजात सगळ्यांना गुन्हेगार ठरवलं. त्याच्या सगळ्यात मोठा धसका त्यांनी जो घेतला होता, त्याची ज्यांनी सुरुवात केली त्या आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक आहे. 1826 ते 32 हा जो त्यांच्या जीवनातला कालखंड आहे तो सामाजिक आणि राष्ट्रीय हिताचा आहे, हिताच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यांनी ज्या तऱ्हेचं युद्ध केलं आपण त्यांच्या संबंधात बोलतो, पण मूळ त्याचं एक आज आपण त्याचं ॲनालिसिस केलं पाहिजे की त्यांनी ज्या काळात युद्ध केलं तो काळ असा होता की इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध, इंग्रज सगळ्या देशामध्ये एस्टॅब्लिश होत आहेत. अशा कालखंडामध्ये त्यांनी केलेलं युद्ध, याच पुरंदरच्या पायथ्याशी त्यांनी जे युद्ध केलं त्या युद्धाला त्या कालखंडामध्ये तोड नव्हती आणि अजूनपर्यंत सुद्धा त्याचा योग्य अभ्यास झालेला नाही. ते ज्या तऱ्हेने युद्ध करत होते इथे इंग्रज सरकारने एवढी धास्ती घेतली की त्यांनी म्हैसूर, मद्रास, कलकत्ता, दिल्ली, पुणे, मुंबई इथल्या पोलीस प्रमुखांना बोलावलं आणि या माणसाचा बंदोबस्त कसा करावा हे त्याने विचारलं. हे एका गोष्टीवर आपल्या लक्षात येईल की त्यांचं जीवन किती श्रेष्ठ दर्जाचं आहे. उमाजी नाईकांच्या बरोबर आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी बहिर्जी नाईक यांचा उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो हिंदवी स्वराज्याचा जाहीरनामा मांडला तो त्याच्यानंतर पुन्हा आपल्या देशामध्ये तो जाहीरनामा, तसाच जाहीरनामा राजे म्हणून उमाजी नाईक यांनी मांडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात अत्यंत विश्वासू आणि गुप्तहेर विभागाचा प्रमुख त्या कालखंडामध्ये त्यांना गृहमंत्री असं म्हणत असत असे बहिर्जी नाईक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या लढाया
त्याचं प्लॅनिंग बहिर्जी नाईक यांनी केलं होतं. अगदी आग्र्याच्या सुटकेपासून सुरतेच्या लुटीपर्यंत या सगळ्यांचं प्लॅनिंग करणारा एक महापुरुष, एक योद्धा, एक पथप्रदर्शक असे बहिर्जी नाईक होते. ज्यावेळी महाराजांना राज्याभिषेक झाला त्यावेळी ऑक्झेंडन नावाचा एक इंग्रज अधिकारी त्यांना कुर्निसात करायला आला होता. तो त्यांना बक्षीस दिलं. त्यांना राज्याभिषेकाच्या निमित्ताने बाहेर गेला आणि तो आपल्या अधिकाऱ्यांना म्हणाला की महाराजांच्या मागे जे दोघे तिघे जे उभे होते त्याचा एक माणूस, त्याला मी भिकाऱ्याच्या वेशामध्ये सुरतेच्या आपल्या वखारीच्या समोर पाहिलेला आहे. म्हणजे सुरतेच्या वखारीचा विषय आपल्याला माहीत आहे, पण त्याचं प्लॅनिंग करणारे बहिर्जी नाईक हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अद्भुत क्रांती केली महाराष्ट्रात, त्या क्रांतीला पोषक वातावरण आणि त्यांच्या धाडसाचं योग्य प्रकारचं नियोजन करणारे बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जाहीरनामा पुन्हा मांडणारे उमाजी नाईक आणि तो राष्ट्रीय जाहीरनामा आहे. स्वतः राजे झालेले आहेत, राजे म्हणून तो जाहीरनामा आहे. असं एक ऐतिहासिक काम आहे. भारत सरकारने माझ्या अध्यक्षतेखाली एक भटक्या विमुक्तांचं कमिशन नेमलं. त्याला DNT कमिशन असं म्हणतात. 2015 ते 18 या कालखंडात मी देशातल्या 36 राज्यामध्ये गेलो आणि एक विलक्षण गोष्ट माझ्या नजरेत आली ती अशी की भारतीय स्वातंत्र्याचा लढा ज्यांनी लढवला ते सगळे स्वातंत्र्यवीर, फ्रीडम फायटर्स, त्यांना इंग्रजांनी गुन्हेगार ठरवलं. फ्रीडम फायटरच्या स्वातंत्र्य योद्धे आहेत अशा स्वातंत्र्य योद्ध्यांना त्यांनी गुन्हेगार ठरवलं आणि जन्मजात गुन्हेगार ठरवलं. हा सुद्धा एक फार मोठा कलंक. आपल्या कृतीने आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये भारत सरकारने 31 ऑगस्ट 1952 एक बिल मांडलं आणि तो CPA ऍक्ट नष्ट केला आणि हॅबिच्युअल ऑफेंडर ऍक्ट काढला. या सगळ्या वाटचालीमध्ये ते दीपस्तंभासारखी जी मंडळी उभी राहिलेली आपण पाहतो. मी देशभरातल्या 36 राज्यामध्ये गेलो. प्रत्येक राज्यामध्ये उमाजी नाईकांसारखे योद्धे प्रत्येक राज्यामध्ये आहे. मग ते काश्मीरला असो किंवा तामिळनाडूमध्ये असो. तामिळनाडूमध्ये मारवाड नावाचा एक समाज आहे, विमुक्त समाज आहे. त्या मारवाड समाजातले 40,000 सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या सैन्यामध्ये होते आणि त्याच्या आधारावर त्यांनी अंदमान निकोबार हे मुक्त केलेलं आहे. म्हणजे तिथे सुद्धा विमुक्त भटके त्यांना आपण म्हणतो तेही स्वातंत्र्य योद्धे आहेत. अशांचं नाव त्यांच्या आधारावर आपण घेतो असे उमाजी नाईक आहे. मुळात ही ओळख आपण नीट लक्षात ठेवली म्हणजे आपण कोण आहोत, आज काय आहोत त्याची कथा वेगळी आहे. आपण आज असे का झालो तर आपल्याला बनवलेलं आहे ते इंग्रजांनी बनवलेलं आहे, ते त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी बनवलेलं आहे आणि 150 वर्ष आपण ते भोगतो आहोत. त्याच्यात जर बाहेर पडायचं असेल तर उमाजी नाईकांचे जे अत्यंत उच्च दर्जाचं धैर्य, अत्यंत उच्च दर्जाची त्यांची क्षमता, राष्ट्रभक्ती, समाजभक्ती, समाजातल्या अत्यंत पीडित व्यक्तीला स्त्री किंवा पुरुष यांना आधार वाटावा असं असणारं जीवन. तर त्या कालखंडामध्ये मी एक मागणी सगळीकडे केली होती की हे जे विमुक्त आहेत त्यांना फ्रीडम फायटर म्हणून भारत सरकारने दर्जा दिला पाहिजे, तसा उल्लेख केला पाहिजे. मी सगळ्या राज्यामध्ये त्यावेळी मांडणी करत होतो. त्याच कालखंडामध्ये दौलतताना आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा पाठपुरावा करत होते स्वतः आणि त्याचा परिणाम म्हणून आपले जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी देशाच्या आजच्या कालखंडामध्ये एकमेव राज्य महाराष्ट्र आहे की ज्यांना विमुक्त मानलं. इंग्रज सरकारने त्यांना फ्रीडम फायटर मानून त्यांची जयंती सुरू करणारी महाराष्ट्र हे पहिलं राज्य, देवेंद्र फडणवीसचे पहिले मुख्य
मुख्यमंत्री आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस जे येत आहे त्याला महत्व त्यामुळे आहे, हा लोकदृष्टी असणारा राज्यकर्ता आहे। छत्रपती शाहू महाराज यांचं जे प्रशासन होतं, यांची जी सगळ्या प्रकारची राज्यकर्त्यांची स्थिती होती, त्या सगळ्या पावलांच्यावर पाऊल ठेवून जाणारा एक राज्यकर्ता म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे। आणि ते या निमित्ताने इथे येतात। ते मुख्यमंत्री म्हणून किती उत्कृष्ट होते आपण पाहिले, ते विरोधी पक्षनेता म्हणून किती उत्कृष्ट होते आपण पाहिले, आणि ते गेम चेंजर म्हणून किती महत्वाचे आहे ते आता आपण पाहतो आहोत। अशा प्रत्यक्ष महाराष्ट्रामधलं एक आदर्श उदाहरण सगळ्या देशासमोर त्यांनी ठेवले। त्यांनी भटक्या विमुक्तांचे जे प्रश्न आहेत त्यांनी समजून घेतलेले आहेत। माझ्या अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाली, पण आता मगाचपासून जे मुद्दे आलेले आहेत ते पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आणि इदाते कमिशनचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये ज्या 20 मागण्या आहेत त्याच्या आधारावर भारत सरकारने बोर्ड पण बनवलं, त्याचा मी चेअरमन होतो। तर अशा त्या मागण्यांच्या आधारावर महाराष्ट्रातल्या सगळ्या भटक्या विमुक्तांना अत्यंत सोप्या पद्धतीने हे त्यांनी जातीचं सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि जात पडताळणी सुद्धा अत्यंत सोपी केली पाहिजे। आता एक निर्णय घेतलेला आहे लोकांनी, शासनाने, की आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते इयत्ता 10वी पर्यंत शाळेमध्येच ते द्यावं असा निर्णय एक आता गव्हर्नमेंटने घेतलेला आहे। तो एक अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि पुढं ज्यांना तशा तऱ्हेचं सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना ते तातडीने द्यावं। भटक्या विमुक्तांचं जे राष्ट्रीय स्तरावरचं परमनंट कमिशन आहे ते निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रातून देवेंद्रजींनी, आमच्या पडळकर सारख्या मित्रांनी त्यासाठी आग्रह धरावा अशी मी त्याला विनंती करतो। आणि एका राष्ट्रपुरुषाला कुर्निसात करण्यासाठी, प्रणाम करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी त्याच्या भूमीमध्ये मी इथं आलो। आणि हे जे दृश्य पाहतो आहे ते पाहिल्यानंतर त्या दौलत नानांनी त्यांची जी टीम आहे, एकटा माणूस काही करू शकत नाही, त्यांची जी टीम आहे त्यांनी केलेला अफाट परिश्रम आहे, त्यांना सुद्धा मी सॅल्यूट करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। फासावर चढेपर्यंत स्वाभिमानी मान, फासावर चढेपर्यंत स्वाभिमानी मान त्या गोऱ्यांसमोर झुकवली नाही। त्या निडर आणि लेडर छाव्याचं नाव उमाजी, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा। यांना या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्याची नम्र विनंती करतो। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचंय। नमस्कार। प्रथम आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा। आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेलो आहोत। थोड्याच वेळात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येणार आहेत। मी आपल्या सर्व समाजाच्या वतीनं फडणवीस साहेबांना एक विनंती करणार आहे, कारण मागच्या महिन्यामध्ये माझा आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांना ज्या ठिकाणी फासावर लटकवलं त्या त्यांच्या स्मारकास मी भेट दिली होती आणि त्या ठिकाणी जाऊन पाहिलं असता त्या स्मारकाची जी झालेली दयनीय अवस्था आहे, आज पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये हे स्मारक आहे आणि पुणे महानगरपालिका या ठिकाणी जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचा निधी टाकलाय, परंतु काही कारणामुळे त्या ठिकाणी काम करता येत नाही। मी मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेस तिथे गेलो त्या ठिकाणच्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना भेटलो।
आणि मागच्याच महिन्यामध्ये मी कायमस्वरूपी 2 लोक त्या ठिकाणी स्वच्छतेसाठी ठेवलेली आहे. कमीत कमी त्या स्मारकाच्या भागामध्ये जी मामलेदार कचेरी आहे, आज या मामलेदार कचेरीमध्ये असंख्य मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस नागरिक येतात त्यावेळेस जाता येता नागरिक खूप मोठ्या प्रमाणात तिकडे घाण करतात आणि त्याच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने माणसे ठेवावी. शिवाय उमाजी नाईक आणि त्यांच्या सहकार्यांना ज्या जेलमध्ये ठेवलं होतं त्या जेलची झालेली जी दयनीय अवस्था आहे, त्या जेलची अवस्था पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण नक्की पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात आहोत की नाही. आज पुणे महानगरपालिका आमची एवढी मोठी महानगरपालिका आहे. या महानगरपालिकेमध्ये आमचं जवळजवळ 8,600 कोटी रुपयांचं बजेट आहे आणि या संपूर्ण बजेटमध्ये जे काही महानगरपालिकेने पैसे उपलब्ध करून द्यायला पाहिजेत, असे पैसे उपलब्ध करून दिलेले असताना सुद्धा पैसे खर्च पडत नाहीत. जर हे पैसे खर्च पडले तर मला वाटतं राजांनी त्यांचे शेवटचे काही दिवस ज्या ठिकाणी घालवले आणि एवढ्या मोठ्या मागच्या ठिकाणी फासावर देऊन 3 दिवस लटकवण्यात आलं, आज त्या ठिकाणच्या त्यांच्या सर्व स्मृती त्या ठिकाणी भंग होत चाललेल्या आहेत. त्या जेलची अवस्था पाहिली तर अतिशय दयनीय अवस्था झाली. अजून काही वर्ष तर या जेलकडे लक्ष दिले नाही तर मला वाटतं की या जेलचा संपूर्ण अवशेष थोड्या दिवसामध्ये संपून जाते. महानगरपालिका 8,600 कोटीची महानगरपालिका आहे. महानगरपालिकेने बजेट जवळजवळ 1,85,00,000 बजेट त्या ठिकाणी टाकलंय, परंतु काही कारणामुळे त्याच्या ठिकाणी पैसे खर्च होत नाही. जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण स्वागत करायचंय. महाराष्ट्राचा ठाण्या वाघ मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर धमक बसा लेना, मैं समंदर को लौट कर वापस राजे उमाजी नाईकांचा शेवटी एवढं सांगतो, मी पुन्हा येईन. राजे उमाजी नाईकांचा. देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. मी सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो त्यांनी आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण आणि पूजन करावं. मी उपस्थित सर्व मान्यवरांना नम्र विनंती करतो. त्यांना विनंती आहे खाली खुर्च्यांवरती बसून घ्या. ते वाट्यावरती शाळेच्या बाजूला जे
उभे आहेत त्यांना नम्र विनंती आहे आपण खुर्च्यांवरती बसून घ्यायचे. जे शाळेच्या कोर्स मध्ये उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण पुढे बसून घ्यायचंय. विजय असो. आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईकांचा. आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईकांचा. विजय असो. जे कोर्स मध्ये आहे त्यांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचंय. गणेश गावडे सर्वांना खाली बसून घ्यायला लावा. त्या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचं स्वागत आहे. यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सत्कार आपण करणार आहोत. मी सर्वप्रथम महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्याची विनंती लोकनेते माननीय श्री दौलतनाना शितोळे यांना करतो. साहेबांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी नम्र विनंती त्यांना करतो. लोकनेते माननीय दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते या ठिकाणी साहेबांचा सत्कार संपन्न होत आहे. जोरदार टाळ्या या ठिकाणी झाल्या पाहिजे. आकाशालाही कंप फुटायचा आणि जड पायचा झुंजमायचा आकाशालाही कंप फुटायचा. पोलादी वीर आपला जेव्हा लढण्यासाठी स्वार व्हायचा. यानंतर हे पहा, सर्व माझ्या रामोशी बेडर समाजाच्या सर्व माता भगिनींना आणि माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की साहेब आपले सर्व कार्यक्रम सोडून आपल्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. आपण इथं समोर उभं राहायचं नाही, आपल्याकरता खुर्च्या आहेत. आपण सर्वांनी बसून घ्या. साहेबांनी वेळ आपल्याला दिला तेवढा वेळ आपण हे करा. साहेबांचे कार्यक्रम सोडून या ठिकाणी आलेले आहेत. खाली बसा लवकर, सांगायला लावू नका परत. आणि रामोशी बेडर समाजाला ही सर्व विनंती करतो की रामोशी बेडर समाज हा शूरवीर समाज आहे. तो पावसाला, वाऱ्याला, कावदानाला घाबरणारा नाही. पूर जरी आला, वारा जरी आलं, पाऊस जरी आला तर माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भाजपा यांचा सत्कार करण्याची विनंती मी माननीय श्री अंकुश जाधव सर उपाध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांना करतो. रामदास आबा धनवटे यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक करण्यासाठी या ठिकाणी घ्यायचं आहे. त्या अगोदर मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यांचा सन्मान रामदास आबा धनवटे यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर आमदार आदरणीय
व्यासपीठावरील सर्व सत्कार हे आपले जय मल्हार संघटनेचे पदाधिकारी करतील. मी प्रास्ताविक करण्याची विनंती यांना करतो. भेटीच्या निमित्तानं आणि राजांना अभिवादन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि पडळकरांच्या सूचनेनुसार वेळ न घेता व्यासपीठावरील सर्वच आदरणीय मान्यवर आणि साहेब समाजाच्या महाराष्ट्रातील रामोशी बेडर वेरड समाजाला एकत्रित करून संघटना निर्माण करण्याचं काम आणि विचार शेवटच्या क्षणाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय देण्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते या समाजाचे अध्यक्ष नाना शितोळे आणि खास करून तुम्ही सगळ्या मंडळींनी या समाजासाठी जे केलंय त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि कृतज्ञ होण्यासाठी सगळे उपस्थित महाराष्ट्रातून आलेले तमाम रामोशी बेडर समाजातील उमाजी सैनिक खरं तर परिस्थितीमुळं जास्त न बोलता फक्त मी एक म्हणेल या सगळ्यांची एकमूट करून अनेक विषय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केले आणि ते आपण आपल्या गावामध्ये मंजूरही केले आणि त्यासाठी आपण सगळ्या मंडळींसाठी दर्शनाचा भाग म्हणून या ठिकाणी आला. मी वेळ न घेता सगळ्यांनी शांत राहा. आपण शिस्तीचे कार्यकर्ते आहोत. पावसाची भीती आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना असं काही कारण नाही. याच्या अगोदर आपण जे मेळावे घेतले मोर्चे घेतले त्यावेळेस असाच पाऊस होता तरी समाज अजिबात हलला नाही आणि या समाज हलणार नाही. मी या निमित्ताने सांगतो की साहेब त्यानंतर महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना शितोळे यांना विनंती करतो आपण समाज बांधवांना संबोधित करावं. हे पहा आपले जेवढे आंदोलन झाले आजपर्यंत जेवढे लढाई झाल्या त्या सर्व पावसात झालेल्या आहेत आणि आपल्या स्वागताकरता प्रत्येक मोर्चामध्ये प्रत्येक याच्यामध्ये पाऊसच आलेला आहे. रामोशाचं आणि पावसाचं खूप मोठं नातं आहे. माझ्या समाज बांधवांना सांगतो की हा दिवस परत नाही. खाली या सगळे या खाली सगळे काही पावसात होत नाही आपल्याला. रामोशाला पाऊस आणि वाऱ्याने काय होतं खाली या माता भगिनी सगळ्या खाली या. आज सर्वजण खाली या सर्व खाली या. आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईकांचा या खाली या पावसाचं स्वागत केलं तुमचं. आज या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना आयोजित ही एक भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पहिले क्रांतीवीर आहेत. या क्रांतीवीराला आपण न्याय मिळवून दिलेला आहे. तसंच या समाजाला स्वतः न्याय मिळवून द्यावा आणि याच्यामध्ये समाज जे हित आहे समाजाचं जे हित आहे ती समाजाचं कार्य आपण करावा. आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांच्या काळामध्ये आपल्या ज्या रामोशी वतनी जमिनी भाव आम्हाला दिल्या त्या जमिनी आमच्याकडे राहिलेल्या नाहीत. आता आपलं परत सरकार आलेलं आहे. आपण त्याच्यावरती ज्यांनी जमिनी लुटलेल्या आहेत ज्यांनी काही सरकारने जमा केलेलं आहे त्याच्यामध्ये भाऊ लक्ष घालून आपण काम करावं असं मी आपल्याला विनंती करतो. माझी शेवटची मागणी भाऊ मागण्या सर्व तुम्हाला दिलेल्या आहेत पण माझी मागणी एक दुसरी आहे की याच्यामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 70 लाख समाज आहे.
जवळजवळ 8 वर्ष झालं तशी संघटना स्थापन केली. हा समाज राष्ट्रवादी काँग्रेसला जॉईन होता. संघटना जॉईन केल्यानंतर संघटना स्थापन केल्यानंतर भाऊ आम्ही सर्वांनी या ठिकाणी आपल्याशी निगडीत राहून आपल्यावरती प्रेम करून आपल्या पक्षावरती प्रेम करून ही संघटना आपल्या सगळं काम करते. त्या संघटनेच्या लोकांना आपण न्याय दिलेलाच आहे. माझी फक्त एकच इच्छा आहे की ज्या बाकीच्या संघटना आपल्याला जॉईन आहेत, बाकीचे पक्ष आपल्याला जॉईन आहेत, त्यांचं एक वरती इलेक्शनच्या काळामध्ये वरती मला वाटतं जानकर साहेबांनी सदाभाऊ यांचं एक तुमच्या आराखड्यामध्ये एक या वरती आणि त्या याच्यामध्ये त्या यादीमध्ये जय मल्हार क्रांती संघटना जॉईन करून घ्यावी आणि समाजाचं एक अजून ताकद वाढवावी असं सर्व आपल्या समाज बांधवांच्या वतीने विनंती करतो. मी परत एकदा मागण्या भाऊंचं बऱ्याच आहे, मागण्या भाऊंचं बऱ्याच आहे ते मी सांगतो, पण आता इथंच थांबतो. मी दरेकर साहेबांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं भाऊ बोलावं. आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या 231व्या जयंतीच्या निमित्तानं रामोशी समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय दौलत नाना शितोळे, उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, पाऊस पडतोय तरी पण देवेंद्रजींचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी भर पावसामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आज खऱ्या अर्थानं आज दौलतदानांची या ठिकाणी साजरी केलेली जयंती देवेंद्रजींच्या उपस्थितीनं या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांना खरं अभिवादन या ठिकाणी झालेलं आहे. साहेब, दौलत नानाची इच्छा होती शेवटपर्यंत आपण येणार नाही अशा प्रकारचं आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं त्या ठिकाणी ठरत होतं आणि ज्या वेळेला मी आपल्याला त्यांची आग्रही विनंती केली आणि आपण यायचं ठरवलं त्यावेळेला अक्षरशः दौलत नानांनी त्या ठिकाणी प्रचंड आनंद व्यक्त केला. साहेब, या ठिकाणी 2च मिनिटं बोलणार आहे. खरं म्हणजे शासकीय जयंती गेली 60 वर्ष साजरी केली जात नव्हती. आपलं सरकार आलं आपल्यामुळे या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांची जयंती या ठिकाणी राज्यात साजरी व्हायला लागली. अनेक प्रकारच्या मागण्या आहेत, त्याची आपल्याला कल्पना आहे. ज्याचा सुतोवाच आपण मागच्या वेळेला केलेला आहात. त्यांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ असावं, स्मारक त्या ठिकाणी उभं केलं जावं आणि या ठिकाणी या समाजाच्या उत्कर्षासाठी आपण एक चांगला आराखडा भरघोस निधी द्यावा अशा प्रकारच्या मागण्या आहेत. साहेब, आपलं मार्गदर्शन या पावसामध्ये भिजत या रामोशी समाजाला या ठिकाणी ऐकायचं असल्या कारणानं मी समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो की आपण नागपूरहून स्पेशल विमानानं या रामोशी समाजाच्या दर्शनाला त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी आलात. त्याबद्दल समाजाच्या वतीनं सुद्धा आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सगळ साहेब हे आपले मनोगत व्यक्त करते. प्राप्त परिस्थिती जर कशी निर्माण झाली असती तर दुसरा शिवाजी जन्माला आला होता असं ज्या महापुरुषाविषयी एका लेखकानं लिहून ठेवलं त्या आद्य क्रांतीवीर राजा उमाजी राजे नाईकांच्या जयंतीला अभिवादन करण्यासाठी या महाराष्ट्रातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित, पीडित, प्रताडित, अपमानित 18 पगड जाती, 12 बलुतेदार आणि भटक्या समाजाचे हृदय सम्राट माननीय देवेंद्रजी फडणवीस आज भिवडीमध्ये उपस्थित आहेत.
व्यासपीठावरती सर्व मान्यवर आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी 300 लोकांची प्राथमिक फौज बरोबर घेऊन नरवीर राजा उमाजी नाईकांनी लढा उभा केला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये बागडणाऱ्या मेंढपाळ समाजाने राजा उमाजी नाईकांना चोर वाटा आड वाटा झाकून दिल्या. एका खांद्यावरती घोंगडं आणि दुसऱ्या खांद्यावरती बंदूक पेलवणाऱ्या नरवीर राजा उमाजी नाईकांनी भारत देशाला स्वातंत्र्याची व्याख्या समजावून सांगितली. अशा समाजामध्ये आपण सर्वजण जन्मलोय आणि आज भिवडीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब अभिवादन करण्यासाठी मित्रांनो आले. भिवडी हे आपल्यासाठी एक ऊर्जास्थान आहे. या महाराष्ट्रामध्ये भिवडीचं महत्व वेगळं आहे. भिवडीनं या देशाला एक क्रांतीवीर दिला आणि इथं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आज अभिवादन करण्यासाठी आले आहेत. मी दौलत नानांचं विशेष अभिनंदन करतो की दौलत नाना स्वतः समाजासाठी पावसामध्ये भिजायला बसले. ते स्टेजवरती नाही बसले, ते स्वतः पावसामध्ये जाऊन बसले, साहेबांना करून ते खाली जाऊन बसले. मित्रांनो, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या उपेक्षित वंचित समाजातून अनेक महापुरुष पुढे आले. थॉमस जेफरसन नावाच्या एका क्रांतिकारानं अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा लिहिला आणि त्याच पावलावरती पाऊल ठेवून भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा हा राजे उमाजी नाईकांनी लिहिला. पहिला जाहीरनामा. आणि उमाजी राजांना पकडण्यासाठी इंग्रजांनी किती फौजा तयार केल्या, किती ज्यांच्या तुकड्यांची नेमणूक केली, त्यांना पकडण्यासाठी 10,000 रुपयाचं त्या काळातलं बक्षीस जाहीर केलं. जवळपास 646 एकर जो कोणी उमाजी राजांना पकडून देईल त्यांच्यासाठी जाहीर केलं. मित्रांनो, उमाजी राजांना पकडलं गेलं. मित्रांनो, त्यांना फासावरती दिला. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फासावरती चढणार हे राजा उमाजी नाईक आहेत आणि याची आपल्या सगळ्याला जाणीव असायला पाहिजे. मित्रांनो, आज आपण इतका लढणारा समाज, या देशासाठी फासाच्या सुळावरती जाणारा समाज आणि या समाजामध्ये आज आपल्याला स्वातंत्र्याच्या 75वी मध्ये आपल्याला जातीच्या दाखल्यासाठी तहसीलच्या पायऱ्यावरती जावं लागतं. 1961 ची अगोदरची जन्माच्या पुराव्याची आपल्याला जी अट दिलेली आहे त्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत मागच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाली, सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली आणि ही अट काढून टाकण्याची सूचना माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सरकारला दिली आहे, माननीय ओबीसी मंत्र्यांना दिलेली आहे. मित्रांनो, आणि म्हणून आज आपण सगळेजण एकत्रित झालं पाहिजे. आपल्यावरती जो गुन्हेगारीचा सिक्का पडलाय तो सिक्का आपला पुसला पाहिजे. कुणीतरी साहेब पोलीस उठतो आणि कुठं काही झालं तर रामोशी समाजाच्या पोराला उचला, त्याच्यावरती खोट्या केसेस दाखल करा, त्याला जेलमध्ये टाका. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. ही सगळी परिस्थिती कुठंतरी थांबली पाहिजे. आज देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे एक होतोय. आपल्या सगळ्या भटक्या युवकांच्या अडचणी आज भिवडीमध्ये आज साहेबांच्या काळावरती आपण घालतोय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या निश्चितपणे दूर होतील. आपण सगळेच ताकदीनं एकत्रितपणे येऊन दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहूया. मित्रांनो, ही गरज आहे. आज नरवीर राजा उमाजी नाईकांच्या जयंतीच्या दिना दिवशी आपण एक संकल्प केला पाहिजे. भटक्या विमुक्तातल्या सर्व जातींच्या मध्ये संवाद घडवून आणला. रामोशी समाजानं धनगर समाजाशी बोललं पाहिजे, धनगर समाजानं माळी समाजाशी बोललं पाहिजे, माळी समाजानं तेली समाजाशी बोललं पाहिजे, तेली समाजानं वडल समाजाशी बोललं पाहिजे, वडल समाजानं गुरुवाशी, गुरुवानं सुताराशी, सुतारानं कुंभाराशी, कुंभारानं नंदीवाल्याशी, नंदीवाल्यानं माकडवाल्याशी, माकडवाल्यानं मर्याय गाडेवाल्याशी, मर्याय गाडेवाल्यानं डवऱ्याशी, डवऱ्यानं गणशाशी. हे आपला संवाद आपण चालू केला पाहिजे. तर आणि तरच एक मोठं संघटन उभं राहील. आपण सगळेजण एकत्रित येऊ आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या महामंडळाचं काम असेल, आपल्या अनेक योजनांचं काम असेल,
हे जर सगळे प्रश्न मार्गी लागतील पण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातल्या रामोशी समाजाला जे गुन्हेगारीचं गोंधळ लागलाय ते गोंधळ पुसून जाऊन आम्ही स्वातंत्र्यासाठी काम केलाय त्या कामाचा तेजस्वी चेहरा हा समोर आला पाहिजे यासाठी आपण सगळेजण संघटित होऊन काम करूया। रामोशी समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या निश्चितपणे मान्य होतील पण नरवीर राजा उमाजी नाईकांच्या पराक्रमाला साजेसं असं एक उचित स्मारक माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवडीमध्ये पूर्ण होईल। आपला इतिहास का ढकला जात नाही मित्रांनो, आपल्या शूरवीरांनी इतकं मोठं काम केलंय पण ते पुढे काढून दिलं जात नाही। या बिवडी गावातून हाकेच्या अंतरावरती बारामती आहे, बारामतीकरांना काय नाही वाटतं की इथं कारण त्याला माहित आहे ही लढवई जात आहे, ही जर जात एकदा जागी झाली तर आपलं जगणं मुश्किल होईल, राजकारणामध्ये अडचण निर्माण होईल। जेव्हा हा समाज जागा होईल, समाज संघर्ष करायला तयार होईल तेव्हा सत्तेतला वाटा हे मागायला लागतील आणि मग आजोबा नातू पुतण्या लेकीचं राजकारण अडचणीत येईल। म्हणून हे आपल्याला जागरूक भैरजी नायकांचा इतका मोठा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये भैरजी नायकांचा महत्वपूर्ण सहभाग आहे आणि मग भैरजी नायकांचा स्मारक काय झाला कशासाठी उद्या आहे पण देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षात असताना आपलं सरकार नसताना सरकारकडून आपण कुठलाही फंड उपलब्ध करून देऊ शकत नसताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी संकल्पना मांडली की भैरजी नायकांचं उचित स्मारक झालं पाहिजे। आमदारांचे फंड तिथे खर्ची पडले, राहिलेलं काम आता या अधिवेशनामध्ये साहेबांनी सूचना दिल्या आणि भैरजी नायकांचं एक उचित स्मारक उभा राहत आहे। याचं एकमेव कारण आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना आपल्या सगळ्या लोकांची तळमळ आहे व उपेक्षित वंचित लोकांचा इतिहास पुढे आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी हातामध्ये घेतलाय। आपण सगळे संघटित होऊ, एकत्रित होऊ आणि साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहू। आज दौलतनाना चांगल्या पद्धतीने काम करतायत, ताकदीने काम करतायत, समाजामध्ये संघटन करतायत। साहेब या समाजातून विधान परिषदेवरती कुणीतरी गेलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे आणि गोरगरिबाला कोण घेते होता माझ्या सरकारला कुणी संधी दिली, साहेबांनी संधी दिली। आज रामोशी समाजाचं, वडर समाजाचं, नंदीवाले समाजाचं, काही काही गोरगरीब समाजाचं नेतृत्व सभागृहात नाही आणि आपल्याला एकच विश्वास आहे देवेंद्र फडणवीस इथून 800 किलोमीटर नागपूर आहे पण नागपूर मधून त्यांच्या सगळ्यांना या महाराष्ट्रातल्या गोरगरीब लोकांच्याकडे उपेक्षित समाजाकडे त्यांची दृष्टी आहे, ते निश्चितपणे आपल्याला न्याय देतील। आणि साहेब तुम्ही काळजी करू नका, आम्ही हाडाची काढ करणारी लोक आहे, रक्ताचं पाणी करणारी आम्ही लोक आहे। कोण जरी पुढून लढत आला तर बाजी प्रभू देशपांडेची भूमिका आम्ही जोपर्यंत राजा आमच्या गडावरती जात नाही आणि तिथं तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत आम्ही खिंड लढवत राहू। आणि जयंतीच्या दिनानिमित्त तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय मल्हार, जय भारत। धन्यवाद साहेब, रामोशी समाजाच्या वेळेला आपण मांडलेले आहेत। आपले नेते आदरणीय लोकनेते दौलतनाना शिंदे पावसामध्ये बसलेले आहेत तरी सर्वांच्या पाठीमागे उभे आहेत, त्यांना विनंती आहे आपण खुर्चीवरती बसायचे। यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्या मनावर व्यक्त करतील। तत्पूर्वी साहेबांना एक उमाजी नायकांची प्रतिमा देण्यात येत आहे। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा, राजे उमाजी नाईक यांचा, राजे उमाजी नाईक यांचा येळकोट 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 येळकोट। आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने
मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रवीण दरेकरजी, रणजित सिंह नाईक निंबाळकरजी, हर्षवर्धन पाटीलजी, त्याचप्रमाणे विजय बापू शिवतरेजी, संजय जगतापजी, रणजित सिंह मोहिते पाटील, रणजित सिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल, आत्ताच ज्यांची तोफ आपल्या समोर धडाडली ते महाराष्ट्र गोपीचंद पडळकरजी, योगेश टिळेकरजी, अभिमन्यू पवारजी, गणेश भाऊ भेगडेजी, बाबाराजे जाधवराव, सचिन लंबाटे, सचिन पेशवे, गिरीश जगताप, त्याचप्रमाणे मंचावरील आमचे दादा इडाते, सर्वच आमचे मंचावरील मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी त्यांची क्षमा मागतो. आणि ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते खऱ्या अर्थानं जनतेमध्ये बसलेले लोकनेते असलेले दौलत मामा आणि या ठिकाणी उपस्थित खरं म्हणजे आमच्या रामोशी समाजाला इंग्रजांच्या तोफेचे गोळे थांबवू शकले नाही, त्यांच्या बंदुकीची गोळी थांबवू शकली नाही, तर पाऊस काय थांबवणार आहे? माझ्या तमाम माता भगिनी आणि बंधूंनो, एक गोष्ट सांगतो, आमचे काही बंधू आडोशाला गेले पण आमच्या माता भगिनी मात्र उठल्या नाही. माता भगिनी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. त्यामुळे अशा सर्व शूरवीर अशा माता भगिनी आणि बंधूंनो, मला खरोखर मनापासून आनंद आहे की खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्याकरता आद्य क्रांतिकारक म्हणून ज्यांनी वीर मरण पत्करलं, शहीदी पत्करली, ते राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना अभिवादन करण्याकरता आज आपल्यामध्ये येण्याची संधी प्राप्त झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने माननीय पंतप्रधानांनी सांगितलं त्या तमाम नाम अनाम स्वातंत्र्य वीरांचं स्मरण झालं पाहिजे की ज्यांच्यामुळे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. आणि खऱ्या अर्थानं या भारत भूमीला स्वातंत्र्य काय असतं हे पहिल्यांदा छत्रपती शिवरायांनी दाखवून दिलं. स्वराज्याची स्थापना शिवरायांनी केली आणि शिवरायांच्या स्वराज्याच्या स्थापनेमधले मावळे 18 पगड जातीचे, त्या ठिकाणी छोटं छोटं काम करणारे परंतु लढवय्ये अशा प्रकारचे मावळे होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष विश्वास जर कोणावर असेल तर आमच्या रामोशी समाजावर, आमच्या बेरड समाजावर, आमच्या बेडक समाजावर, आमच्या धनगर समाजावर विशेष विश्वास होता. महाराजांचे किल्ले म्हणजे स्वराज्याची संपत्ती सांभाळण्याचं काम आमच्या रामोशी समाजातील अनेक त्या ठिकाणी किल्लेदार करताना आपण सगळ्यांनी बघितले. मगाशी उल्लेख झाला बहिर्जी नाईकांचा. खऱ्या अर्थानं गुप्तहेर कसे असावे हे जगाच्या इतिहासामध्ये लिहून ठेवलं असेल तर त्यात बहिर्जी नाईकांच्या नावाने लिहून ठेवलाय. अशा प्रकारचे बहिर्जी नाईक असतील. आणि स्वराज्य अडचणीत आल्यानंतर पुन्हा एकदा स्वराज्याची ज्योत पेटवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते राजे उमाजी नाईकांनी त्या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थानं इंग्रजांना हे माहिती होतं हे दऱ्या खोऱ्यामध्ये भटकणारे
आमचे जे भटके विमुक्त अशा प्रकारचे सगळे लोक आहेत एक स्वराज्य स्थापन करू शकतात. त्यांच्यामध्ये इतकी ताकद आहे, शक्ती आहे, ऊर्जा आहे आणि इतकी निडरता आहे की यांच्याशी आपल्याला मुकाबलाच करता येत नाही. आणि म्हणून मग इंग्रजांनी या सगळ्या समाजाला एक प्रकारे त्या ठिकाणी अपराधी ठरवून आणि क्रिमिनल ट्राईब अशा प्रकारचा कायदा आणून वेगवेगळ्या आमच्या समाजाला त्या ठिकाणी परमनंट गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्याच्या पाठीमागचं कारण एवढंच होतं, त्यांना हे माहिती होतं की यांना जर आपण त्या ठिकाणी अनिर्बद्ध पद्धतीनं जेरबंद केलं नाही, मारून टाकलं नाही, गोळ्या मारला नाही, फासावर लटकवलं नाही तर आपल्याला हे भारतावर राज्य करून देणार नाहीत. आणि त्या काळामध्ये आपण बघितलं तर इतिहासामध्ये त्यांच्या विरुद्ध पहिल्यांदा आवाज उचलणारे आमचे राजे उमाजी नाईक होते की ज्यांनी खऱ्या अर्थानं लढाई छेडली आणि त्या लढाईच्या माध्यमातून स्वतंत्र राजे म्हणून पहिल्यांदा उमाजी नाईक हे घोषित झाले. ते खरे हास्य क्रांतिकारक आणि खरे महाराजांनंतर नव्या स्वराज्याचे राज्य जर कोणी होते तर ते उमाजी राजे नाईक हे नव्या स्वराज्याचे राजे म्हणून त्या ठिकाणी प्रस्थापित झाले. आणि केवळ राज्य केलं नाही, वर्षानुवर्ष झुंजवत ठेवलं नाही तर राज्य कारभार करताना त्यांनी सनद तयार केली आणि त्या सनदीतून प्रत्येकाला न्याय देण्याचं काम एक आदर्श राजासारखं हे उमाजी राजे नाईक यांनी केलं. आणि म्हणून आज या ठिकाणी 250 वर्षानंतर देखील आपण सगळे त्यांच्या समोर नतमस्तक होतो. याचं कारण एवढंच आहे की त्यांनी जो मार्ग त्या काळामध्ये स्वीकारला, स्वतःचं बलिदान, इंग्रजांनी त्यांना फासावर लटकवलं ते का? इंग्रजांना दाखवायचं होतं आमच्या विरुद्ध जो बंड करेल त्याला आम्ही सार्वजनिक फाशी देतो. पण इंग्रज तिथेच चुकले. त्यांनी एक उमाजी राजे नाईक शहीद केले, त्यांना फाशी दिली. त्यातनं प्रेरणा घेऊन हजारो हजारो उमाजी राजे नाईक तयार झाले. त्या काळामध्ये या ठिकाणी पूर्णपणे इंग्रजांना घेरी सांडण्याचं काम केलं. पण दुर्दैवाने स्वातंत्र्याचे 75 वर्ष होऊन गेल्यानंतरही राज्यकर्त्यांनी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता, स्वराज्य स्थापन करण्याकरता खस्ता खाल्ल्या, जीव दिला, अशा आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलं आणि आमच्या समाजाला कधीच पुढे येऊ दिलं नाही. आज आम्ही पाहतोय समाजामध्ये गरिबी आहे, समाजामध्ये मागासलेपण आहे, समाजामध्ये शिक्षणाचा अभाव आहे, समाजामध्ये ताकद खूप आहे, ऊर्जा खूप आहे, संघर्ष करण्याची क्षमता आहे. आमच्या रामोशांनी एकदा जर मनात आणलं तर आमचे रामोशी वाटेल ते त्या ठिकाणी करू शकतात आणि एकदा दिला शब्द तर जीव गेला तरी 72 पण आणि म्हणून या समाजाला पुढे आणण्याकरता मोठ्या प्रमाणात काम करण्याची आवश्यकता आहे. दौलत नानांनी 2019 ला मला बोलवलं होतं. या ठिकाणी आल्यानंतर काही घोषणा देखील आपण केल्या होत्या, त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात आपण केली. पण दुर्दैवाने निवडणुका आल्या आणि निवडणुका गेल्यानंतर जसं स्वराज्यामध्ये अनेक वेळा आपलेच आपल्या पाठीत खंजीर खुपसायचे आणि स्वराज्याचा नाश करायचे, तसंच त्यावेळी सगळ्यांनी तुम्ही आशीर्वाद देऊन भाजप आणि शिवसेनेला निवडून दिलं. पण दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आम्हाला राज्यापासून दूर ठेवलं. पण उमाजी राजे नाईक यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. त्यांच्या हाती घेतलेलं कार्य पूर्ण आमच्याच हातून व्हायचं होतं आणि म्हणून पुन्हा एकदा
शिवरायांचा मान ठेवणारे, छत्रपतींचा मान ठेवणारे एकनाथरावजी शिंदे त्या ठिकाणी भगवा हाती घेऊन सोबत आले आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं राज्य स्थापित झालं. आता काळजी करायचं कारण नाहीये. एकनाथरावजी शिंदे आणि मी आम्ही दोघांनी निर्णय केलाय, आपण केलेल्या घोषणा तर पूर्ण करूच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन रामोशी समाज आणि सर्व भटक्या विमुक्त आमच्या जमातींना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपण करणार आहोत. आणि म्हणून हे स्मारक त्या ठिकाणी आहे. आपण 5 कोटी रुपये जाहीर केले होते, 25 लाख रुपये दिले होते. नंतर सरकारने ते सगळे पैसे थांबवले. काळजी करू नका, आता पूर्ण 5 कोटी रुपये या स्मारकाकरता या ठिकाणी काही बांधवांनी मला आग्रह केला, त्या ठिकाणी आता नव्याने पुतळा झालाय, त्याचं उद्घाटन करा. मी त्यांना विनंती केली, मी राज्याचा गृहमंत्री आहे, गृहमंत्र्यांनी पूर्णपणे सर्व प्रकारच्या परवानग्या असल्याशिवाय कुठल्याही पुतळ्याचं उद्घाटन करणं योग्य नाहीये आणि म्हणून मी त्यांची क्षमा मागितली. पण मी जिल्हा प्रशासनाला आणि तालुका प्रशासनाला सांगतो, तात्काळ त्याच्या परवानगीची सगळी कारवाई पूर्ण करा. एकदा परवानगी मिळाली, उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनाच घेऊन या ठिकाणी येतो. उद्घाटन हे मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या ठिकाणी निश्चितपणे आपण करणार आहोत. जयकुमार गोरेजी, तुम्ही मला आता दिसलं, तुमचं नाव घ्यायचं राहिलं, पण मला असं वाटतं की निश्चितपणे, आणि एवढंच नाही तर आमच्या रामोशी बेडर समाजाकरता आर्थिक विकास महामंडळाची आपण तेव्हा केली होती, कारवाई सुरू केली होती, गेल्या 2 वर्षात थांबली. आता विना विलंब मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आमच्या समाजाचं आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार करणार आणि त्याला मागच्या वेळी 100 कोटी रुपये सांगितले होते, ते 100 तर देऊ, पण लागले तर अजून 100 कोटी रुपये एक अत्यंत महत्वाची गोष्ट दरेकरजींनी सांगितली, पडळकरजींनी सांगितली की समाजामध्ये जातीची प्रमाणपत्र मिळण्याकरता खूप अडचणी तयार होतात. जुने दाखले मिळत नाहीत, त्यामुळे अडचणी तयार होतात. या संदर्भात आता भटक्या विमुक्तांच्या संदर्भात दादा आम्ही आता एक प्रयत्न करणार आहोत आणि भटक्या विमुक्तांना शोधून त्यांच्यासाठी जातीचं प्रमाणपत्र कसं द्यायचं हा शासनाच्या वतीनं कार्यक्रम आता हातात घेणार. हा उपक्रम शासनाने राबवायचा आहे, त्यांना आपल्या दारी बोलवायचं नाही आहे. त्यांच्यापर्यंत कशा प्रकारे ही प्रमाणपत्र मिळतील याचा एक ड्राईव्ह आपण हातामध्ये घेणार आहोत. खरं म्हणजे अनेक समस्या आपल्या समोर आहेत. जातीच्या संदर्भातल्या काही मागण्या आपल्या आहेत, काही केंद्र सरकारकडच्या मागण्या आहेत. मी सगळ्यांचा उल्लेख आज करणार नाही, आज हेच सांगायला आलो आहे की आता काळजी करू नका. आता राजे उमाजी नाईक यांना दैवत मानणारं सरकार आलेलं आहे. कारण लक्षात ठेवा, 227 वर्षानंतर 28 वर्षानंतर 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा सरकारने त्यांची जयंती साजरी करण्याचा सरकारी निर्णय आपला सरकार असताना घेतला. आपलं सरकार आल्यानंतर हा निर्णय त्या ठिकाणी झाला. म्हणजे सरकार कोणाचं आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचं, राजे उमाजी नाईक यांचं, यांना दैवत मानणाऱ्यांचं हे सरकार आहे. आणि म्हणून येत्या काळामध्ये लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि मी, दौलत नाना काळजी करू नका, एक चांगली बैठक आपली मंत्रालयामध्ये घेऊ आणि या जेवढ्या समस्या आपण मांडलेल्या आहेत या सगळ्या समस्या निकाली काढून पुन्हा एकदा आमचा रामोशी समाज जो एकेकाळी स्वातंत्र्याचा रक्षक होता,
त्या समाजाला पुन्हा ऊर्जा देण्याकरता, त्या समाजाला पुन्हा पुढे घेऊन जाण्याकरता आणि त्या समाजातनं अनेक राजे उमाजी नाईक तयार करण्याकरता आपलं सरकार कटिबद्ध असेल एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो. आणि आपण पावसामध्येही आम्हाला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. तुला छत्रपती शिवाजी महाराज की, राजे उमाजी नाईक की, येळकोट येळकोट, येळकोट येळकोट. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या सर्व रामोशी बेरड समाजाला आपण न्याय देण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी यांच्या पवित्र भूमीमध्ये महाराष्ट्र राज्यातून कानाकोपऱ्यामधून आलेल्या माझ्या माता भगिनी आणि कार्यकर्ते या सर्वांचं मी आद्यक्रांती राजे उमाजी नाईक, जयमल्लाल क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आलेल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आलेले सर्व मंत्री महोदय, खासदार साहेब, आमदार साहेब आणि आपल्यासाठी त्यांनी विधान परिषदेमध्ये त्यांनी आवाज उठवला ते गोपीचंद पडळकर साहेब, या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली, सर्वांनी आता पाऊस उघडलेला आहे आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून या ठिकाणी अशाच कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. या ठिकाणी अग्निनाथ बापू चव्हाण यांना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. तो पुरस्कार घेण्यासाठी अग्निनाथ बापू चव्हाण यांनी या ठिकाणी त्यांच्या समोर या ठिकाणी यायचंय. मंत्री महोदय त्यांच्या हस्ते हा सत्कार राहिलेला आहे.